नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 9 मार्च 2026 आणि या आठवड्यातला आणि पुढचा सुद्धा काही हवामान अंदाज आपण देणार आहोत। या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यापेक्षा तापमानात अजून वाढ होते। आपण मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलं होतं की आठवड्याच्या शेवटी तापमानात एकदम वाढ अपेक्षित आहे। तर मागच्या आठवड्यापेक्षा सुद्धा या आठवड्यामध्ये तापमान वाढतंय। हवामान सगळीकडे कोरडं आहे। या आठवड्यात पावसाची शक्यता कुठेही नाही आणि कमाल तापमान जर पाहिलं आपण अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे 38 ते 41 डिग्रीच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। कुठे कुठे अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा इथे 38 ते 41 म्हणजे उष्णतेची लाट येण्याची शक्यता म्हणायला हरकत नाही। त्यानंतर मराठवाडा आणि खानदेशामध्ये साधारणतः कमाल तापमान हे 35 ते 38 अंशाच्या दरम्यान राहील आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हे कमाल तापमान 35 अंशाच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे। म्हणजे बऱ्यापैकी तापमान या आठवड्यामध्ये वाढण्याचा अंदाज आहे। मागच्या आठवड्यापेक्षा तापमान वाढेल आणि सरासरीपेक्षा हे तापमान जास्त आहे। त्यानंतर 16 मार्च पासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढचा आठवडा जो 16 मार्चला चालू होतो म्हणजे सोमवारी चालू होतो, तर या आठवड्यामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज वादळी म्हणजे वादळी पाऊस, दुपारनंतरचा पाऊस असा अपेक्षित आहे 16 मार्च पासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये। पण त्याच्यामध्ये आज स्पष्टता नाही, कुठे किती पाऊस पडेल, किती टक्के पाऊस पडेल, कुठल्या ठिकाणी पडेल याच्याबद्दल आज ही स्पष्टता नसल्यामुळं आपण जसंही स्पष्ट होईल तसं आपण त्याचा सविस्तर व्हिडिओ बनवून टाकू आणि नाही तर मग 16 मार्चला म्हणजे आपण जे दर सोमवारी व्हिडिओ देतो हवामानाच्या अंदाजाचा तेव्हा तर नक्कीच त्याबद्दल आपण सविस्तर कुठे पडणार, किती पडणार, काय शक्यता आहे, गारपीट होऊ शकते का, हे सगळं अंदाज शक्य झालं तर त्याच्या आधी नाही तर 16 मार्चला आपण नक्की देणार आहोत। याच्यासाठी 16 तारखेपासून म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज असल्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं रब्बी पिकांचं काढणीला आलेले आहेत, हार्वेस्टिंगला तयार आहेत, कापणीला आले आहेत, अशा पिकांची कापणी करून मळणी करून घरात ते पीक घेतलेलं जास्त चांगलं राहील। बहुतांश शेतकऱ्यांचं हरभरा असेल, गहू असेल, काही ठिकाणी कांदा आहे, जर हार्वेस्टिंगला आला असेल तर त्यांनी त्याची कापणी मळणी करून साठवणूक करावी, घरामध्ये व्यवस्थित साठवावा। आणि उन्हाळी पिकांमध्ये थोडासा पुढचा हवामानाचा पावसाचा अंदाज पाहून सिंचनाची व्यवस्था करावी। असं नको व्हायला की आपण आधी सिंचन केलं आणि वरतून मोठा पाऊस पडला तर तिथे बाकीच्या अडचणी वाढू शकतात। त्यामुळं उन्हाळी पिकांमध्ये सिंचनाचं जे व्यवस्थापन आहे ते पावसाच्या अंदाजानुसार करावं। त्यानंतर महत्त्वाची अजून एक तुम्हाला सूचना आहे। आज दिनांक 9 मार्च पासून आपण बहुचर्चित विना नांगरणी किंवा शून्य मशागत तंत्र जे आहे याच्याबद्दल आजपासून लाईव्हची मालिका आपण सुरू करत आहोत। आजचा भाग 1, उद्या भाग 2, परवा भाग 3 असं काही भागांमध्ये विभागून हे शून्य मशागत तंत्र काय आहे याच्याबद्दल ऐकल्यानंतर तर पहिले मनाला पटतच नाही, पण त्याचा तंत्राचे बारकावे काय आहेत, खरंच हे शेतकऱ्यासाठी फायद्याचं आहे का आणि कशा प्रकारे हे काम करतं याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आज दिनांक 9 मार्च पासून 9, 10, 11, 12 हे पुढचे 4-5 दिवस याचं संध्याकाळी 7 वाजता व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी 7 वाजता लाईव्हद्वारे याची सविस्तर माहिती देणार आहोत। मला असं वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांनी हे पाहावं, कोणाला किती त्याचं आत्मसात करायचं, त्या तंत्रानं शेती करायची का नाही तो नंतरचा विषय आहे। आपल्याला जर पटलं तर काही क्षेत्रावर प्रायोगिक तत्वावर आपण करू शकतो, पण हे नेमकं काय तंत्र आहे हे जाणून घेण्यासाठी व्हाईट गोल्ड ट्रस्टचं यूट्यूब चॅनलचा लाईव्ह दर म्हणजे आपल्या सोमवारपासून या 9 तारखेपासून पुढचे काही दिवस हे आपण अवश्य पहा। धन्यवाद।